नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्रा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाचा निकाल, तर अमरावतीमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत राणा भरणार उमेदवारी अर्ज। काँग्रेसच्या रश्मी बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्रावर सुद्धा आज येणार निकाल, उच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष। संजय निरुपम यांना मोठा धक्का, काँग्रेसमधून हकालपट्टी, मित्रपक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कारवाई। आमदार बच्चू कडूंना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून गुन्हा दाखल, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची शिंदेंच्या शिवसेनेवर नामुष्की, हेमंत पाटलांच्या जागी बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी, तर यवतमाळ वाशिम मधून राजश्री पाटील यांना लोकसभेचं तिकीट। भावना गवळींना उमेदवारी नाकारल्यानं समर्थक आक्रमक, वाशिममध्ये पार्सल उमेदवार नाही चलेगा अशी जोरदार घोषणाबाजी। सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेचा तिढा कायम, उदय सामंत नारायण राणेंमध्ये बंद दाराआड चर्चा, मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल, सामंतांना विश्वास। बीड लोकसभा लढवणारच, ज्योती मेटे ठाम, शरद पवारांकडून उमेदवारी देण्याची मागणी। मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठाकडे, लवकरच होणार सुनावणी, तर मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला कोर्टात आव्हान। आणि आज शरद पवार गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी, अजित पवार गटाकडून पक्षचिन्ह वापरण्याबाबतच्या निर्देशांचं पालन होत नसल्याची तक्रार।